स्वतःला हरवून कोणालाच खुश करता येत नाही. माणसं बदलतात, काळही बदलतो, पण स्वतःवरचं प्रेम आणि आत्मसन्मान कधीच डळमळू देऊ नका. आयुष्यात एक महत्त्वाचं वास्तव समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. कधीतरी थांबायचं कुठं आणि कसं हे ओळखता आलं पाहिजे. आपण अनेकदा नात्यांमध्ये दिलखुलास, प्रेमळ आणि निस्वार्थपणे वागतो. मन मोठं असतं म्हणून आपण समजून घेतो, समजून घ्यायला शिकवतो, आपुलकी दाखवतो आणि विश्वास ठेवतो. पण प्रत्येक व्यक्ती तसंच वागेल, आपल्याला तितकंच समजून घेईल अशी हमी नसते. प्रेम, काळजी आणि जिव्हाळा हे नाजूक भाव आहेत. ते जरी मर्यादित प्रमाणात दिले तर त्यांचं मोल टिकून राहतं. मात्र याचं अति झालं की त्याचं किंमतच उरत नाही. जे सहज मिळतं त्याची किंमत कमी होते आणि जे वेळेवर थांबतं त्याचं महत्त्व वाढतं. हीच आयुष्याची खरी शिकवण आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, थांबायला शिका. थांबणं म्हणजे तुटणं नाही, रागानं मागे हटणं नाही, तर ते आहे स्वतःला जपण्याचं, स्वतःला समजून घेण्याचं आणि आत्ममूल्य जपण्याचं शांतपणे घेतलेलं पाऊल. वेळ आणि अनुभव हे सतत सांगत असतात कोणत्या नात्यांमध्ये गुंतायचं, कुठे माफ करायचं, कुठे शांत राहायचं आणि कुठे संतपणे मागे सरकायचं. थांबायचं योग्य ठिकाणी ज्याला समजलं त्याने आयुष्याची अर्धी लढाई तिथेच जिंकलेली असते. कारण अशा व्यक्ती आपल्या भावनांचा मोल, आपल्या वेळेचं महत्त्व आणि स्वतःच्या अस्तित्वाची किंमत काय असते हे उमगलेलं असतं. जगाला सतत बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःला समजून घ्या. सगळ्यांना स्पष्टीकरण देणं गरजेचं नसतं. काही वेळा शांततेनं उत्तर देणं हे सर्वात प्रभावी आणि प्रगल्भतेचं लक्षण असतं. मित्रांनो, आपण जे देतो त्याचं उत्तर जर नसेल मिळत तर ते मागे घ्या. अहंकारातून नाही तर स्वाभिमानातूनच. स्वतःला हरवून कोणालाच खुश करता येत नाही बरं का. त्यामुळे इतरांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःचं मन कुरतडून टाकू नका. का? प्रेम करा, पण त्यात स्वतःला गमवू नका मित्रांनो. आपुलकी, पण तीच ऐवज एकट्यानं वाहू नका. हो म्हणणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच नाही म्हणणंही आवश्यक आहे. कारण दोन्ही आपल्या आत्मभानाचं प्रतीक आहेत. थांबा, विचार करा आणि नव्या सुरुवातीसाठी स्वतःचा मार्ग ठरवा. कारण थांबणं म्हणजे संपूर्ण नव्हे, तर नव्या सुरुवातीची शांत, सशक्त तयारी असते मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा. सकारात्मक विचार शेअर करणं हीच मानसिकता आणि सामाजिक शक्ती वाढवण्याची सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा आपण प्रेरणादायक विचार इतरांसोबत वाटतो तेव्हा ती ऊर्जा द्विगुणित होते आणि आपले जीवन अधिक सकारात्मक आणि समृद्ध बनते. त्यामुळे चांगल्या गोष्टी शेअर करत राहा. एकमेकांना पुढे जाण्यास प्रेरित करा मित्रांनो. धन्यवाद आमचे मार्गदर्शन